ॲलेक्सा मोटिवेशनल पुनश्च आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्र पोलीस 2020 च्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, 100 प्रश्न आहे. 2 व्हिडिओमध्ये टप्प्याटप्प्याने प्रश्न येतील. आधी 50 प्रश्न, पुढच्या व्हिडिओमध्ये 50 प्रश्न. थोडासा विषय न गमवता विद्यार्थी मित्रांनो सुरुवात करणार आहोत. एक तुम्हाला सांगतो की फार मेहनत घेत आहे विद्यार्थी मित्रांनो. फार महत्त्वाचेच क्वेश्चन आपल्या सगळ्यांसाठी शोधून निवडून आणत आहे. स्वतःच्या हाताने लिहून तुमच्यासमोर ते देत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मला सुद्धा एक थोडंसं पाठबळ भेटत असतं, एक प्रोत्साहन भेटत असतं तुमच्यामुळे. तर विद्यार्थी मित्रांनो, चला थोडासा वेळ न गमवता आपण सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, आधुनिक भारताचे जनक, प्रबोधनाचे अग्रदूत या शब्दाचा खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचा गौरव केला जातो? राजा राममोहन रॉय यांना प्रबोधनाचे अग्रदूत म्हणायचे आणि आधुनिक भारताचे जनक देखील म्हणायचे. प्रश्न क्रमांक 2, संत तुकडोजी महाराज यांचे पूर्ण नाव काय? तर माणिक बंडोजी इंगळे हे त्यांचं पूर्ण नाव आहे. ब्राह्मण भट असं त्यांना म्हटलं जातं. प्रश्न क्रमांक 3, 1829 साली लॉर्ड ब्रेटिन यांनी सतीबंदीचा कायदा केला. या कमीत लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याचे कार्य कोणी केले? तर राजा राममोहन रॉय यांनी केलेले आहे. प्रश्न क्रमांक 4, सर्वप्रथम भारतीय संस्कृतीची आत्मा जागृत करण्याचे काम कोणत्या संस्थेने केले? ब्राह्मो समाज 1828 साली संस्कृती म्हणजे भारतीय संस्कृतीची आत्मा जागृत करण्याचे काम ब्राह्मो समाजाने 1828 साली केले. प्रश्न क्रमांक 5, संवाद कौमुदी, मिरत अल अखबार यासारख्या नियतकालिकांचा करता म्हणून आपण कोणास ओळखतो? तो राजा राममोहन रॉय यांना ओळखतो. 1844 साली ब्राह्मो समाजाचे नेतृत्व या समाजसुधारकाकडे होते. त्यांचं नाव देवेंद्रनाथ टागोर आहे विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 7, 1866 साली केशवचंद्र सेन यांनी ब्राह्मो समाजात फूट पाडून भारतीय ब्राह्मो समाज ही स्वतंत्र शाखा सुरू केली. यावेळी देवेंद्रनाथ टागोरांच्या नेतृत्वाखाली मूळ ब्राह्मो समाज कोणत्या नावे ओळखला जाऊ लागला? तर आदि ब्राह्मो समाज या नावे तो ओळखला जाऊ लागला. प्रश्न क्रमांक 8, 27 सप्टेंबर 1833 रोजी इंग्लंडमधील कोणत्या शहरात राजा राममोहन रॉय यांचे निधन झाले? तर ब्रिस्टॉल शहरामध्ये 27 सप्टेंबर 1833 रोजी राजा राममोहन रॉय यांचे निधन झाले. 9वा प्रश्न क्रमांक 9, ब्राह्मो समाजाची बऱ्यापैकी साधम्य साधणाऱ्या प्रार्थना समाजाची 1867 साली महाराष्ट्रातील कोणत्या शहरात करण्यात आली होती? तर मुंबई शहरात करण्यात आली होती. प्रार्थना समाजाच्या स्थापनेस सहाय्य करणाऱ्यांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करता येत नाही? ज्योतिबा फुले यांचा समावेश करता येत नाही. अनाथ बालकांसाठी पंढरपूर येथे अनाथालय स्थापन करण्याचे महान कार्य या संघटनेने केले, तर प्रार्थना समाजाने केलेले होते. दलितांच्या उन्नतीसाठी डिस्परेट क्लास मिशन या संस्थेची करते महर्षी वीरा शिंदे हे खालीलपैकी कोणत्या संघटनेचे सदस्य होते? तर प्रार्थना समाज या संघटनेचे सदस्य होते. प्रार्थना समाजाचे एक संस्थापक न्याय रानडे यांनी विविध प्रांतातील समाजसुधारकांना एकत्रित आणण्यासाठी खालीलपैकी कोणत्या संस्था स्थापन केल्या? सामाजिक परिषदी संस्था स्थापन केली होती. त्याच्यानंतर शूद्राच्या वतीने उच्चवर्णीयांविरुद्ध लढा पुकारणारे एक त्यांच्या शिक्षणाचा प्रसार करण्याचे महाराष्ट्रातील पहिले समाजसुधारक कोण? तर महात्मा फुले होते. प्रश्न क्रमांक 15, महात्मा फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना महाराष्ट्रातील कोणत्या शहरात केली? तर पुणे शहरात केलेली होती. प्रश्न क्रमांक 16, दलित पतितांच्या महाराष्ट्रातील पहिला उद्धारक, मानव धर्माचा प्रसारक, स्त्रियांचा कैवारी, शेतकऱ्यांचा पोशिंदा अशा शब्दात यथार्थपणे कोणाचे वर्णन करता येते? तर महात्मा फुले यांचे वर्णन करता येते. प्रश्न क्रमांक 17, धर्मांतर केलेल्या हिंदूंना पुन्हा हिंदू धर्मात आणण्याची धर्मयुद्धाची क्रांतिकारी चळवळ 19व्या शतकाच्या युद्धामध्ये खालीलपैकी कोणत्या संघटनेने प्रभावीपणे राबवले? तर ते आर्य समाजाने राबवले विद्यार्थी मित्रांनो. 18वा प्रश्न क्रमांक 18, 1875 मध्ये
मुंबई येथे स्थापन झालेल्या आर्य समाजाची शाखा 1877 साली कोणत्या शहरात झाली? तर लाहोर शहरात झाली होती. प्रश्न क्रमांक 19 खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना जरी महाराष्ट्रात झाली तरी तिचे कार्यक्षेत्र अधिकाधिक उत्तर भारतात पसरलेले आहे? तर ते आहे आर्य समाजाचे. प्रश्न क्रमांक 20 हिंदू धर्माच्या आधारित खालीलपैकी कुठला ग्रंथ आर्य समाजाने बायबल म्हणून ओळखला जातो? तर सत्यर्थ प्रकाश हा ग्रंथ ओळखला जातो बायबल म्हणून. प्रश्न क्रमांक 21 लाहोर येथे दयानंद अँग्लो वैदिक कॉलेजची स्थापना कोणी केली? लाला हसन राय यांनी ही लाहोर येथे दयानंद अँग्लो वैदिक कॉलेजची स्थापना केली होती. प्रश्न क्रमांक 22 खालीलपैकी कोणते वृत्तपत्र प्रार्थना समाजाच्या प्रचारासाठी सुरू केले होते? तर सुबोध पत्रिका हे खालीलपैकी वृत्तपत्र आहे विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 23 देश सेवेसाठी निस्सीम भावनेने झटणारे कार्यकर्ते निर्माण करण्यासाठी 1905 साली भारत सेवक समाजाची स्थापना केली. तर कोणी केली? गोपालकृष्ण गोखले यांनी ही 1905 साली भारत सेवक समाजाची स्थापना केली होती. प्रश्न क्रमांक 24 मजुरांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रार्थना समाजाच्या वतीने सोशल सर्व्हिस लीग ही संस्था कोणी स्थापन केली? तर नाम जोशी यांनी ही संस्था स्थापन केली होती. प्रश्न क्रमांक 25 1893 साली अमेरिकेतील शिकागो येथील जगातील सर्व धर्म परिषदेस भारतात तर्फे उपस्थित राहून जगातला हिंदू संस्कृतीचे महत्त्व कोणी पटवून दिले? तर 1893 साली अमेरिकेत शिकागो येथे धर्म परिषदेत उपस्थित राहून स्वामी विवेकानंदांनी हे हिंदू समाजाचे संस्कृतीचे महत्त्व 1893 साली पटवून दिलेले होते. प्रश्न क्रमांक 26 1897 साली बंगालमध्ये रामकृष्ण मिशन या धर्मसंस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर स्वामी विवेकानंदांनी केलेली होती. संस्थेची स्थापना केली होती. रामकृष्ण मिशन ह्या त्या धर्मसंस्थेचे नाव होतं 1897 साली. प्रश्न क्रमांक 27 उठा, जागे व्हा आणि ध्येयसिद्धी झाल्याशिवाय थांबू नका हा दिव्य संदेश भारतीयांना कोणी दिला? तर स्वामी विवेकानंदांनी हा दिव्य संदेश भारतीयांना दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 28 प्राचीन भारतीय संस्कृतीची जोपासना करण्याचे उद्देशाने 1875 साली अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात थिओसॉफिकल सोसायटी या संस्थेची स्थापना कोणी केली? तर कर्नल हेनरी स्टील अल्कॉट अँड मॅम ब्लॅव्हस्टीन यांनी केलेली होती. पुढचा प्रश्न 29 थिओसॉफिकल सोसायटीने भारतातील मद्रास प्रांतातील कोणते केंद्र भारतात सुरू केले? तर अड्यार हे केंद्र भारतात सुरू केले होते. प्रश्न क्रमांक 30 थिओसॉफिकल सोसायटी भारतात स्वतंत्रपणे कार्य करण्यापूर्वी काही काळ कोणत्या संस्थेबरोबर कार्य करत होती? तर आर्य समाजाबरोबर हे थिओसॉफिकल कार्य करत होती भारतात काम करायच्या अगोदर. हिंदुस्थानात प्रश्न क्रमांक 21 हिंदुस्थानात प्राकृतिक सननशील राजकारणाचा पाया घालण्याचे श्रेय कोणास द्यावयास हवे? तर न्याय रानडे यांना हे सननशील राजकारणाचा पाया घालण्याचे श्रेय आपण द्यायला पाहिजे असं सांगितलेलं आहे. प्रश्न क्रमांक 32 खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाने भारतातील राजकारणास अर्थशास्त्रीय विचाराची जोड दिली? तर न्याय रानडे यांनी अर्थशास्त्र विषयाची जोड दिलेली होती. प्रश्न क्रमांक 33 पंचहौद मिशन प्रकरणाची विवेकांविरुद्ध जागृत प्रायश्चित घेऊन समाज सुधारकांच्या तत्वज्ञानास कोणी धक्का लावला? तर न्याय रानडे यांनी पंचहौद मिशन या विवेकाविरुद्ध जागृती करून धक्का लावलेला होता. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 34 न्याय रानडे यांनी स्थापन केलेल्या कोणत्या संस्थेचे अधिवेशन राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाबरोबर काही काळ संयुक्तपणे घेतले गेले? तर सामाजिक परिषद हे संस्था होती आणि यांचा काळ जो होता विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, हा फार इम्पॉर्टंट आहे. 1887 ते 1895 थोडी मिस्टेक झाली माझी. 1887 ते 1895 व्यवस्थिशीर लक्ष द्या इथे. विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न असा आहे की न्याय रानडे यांनी खालीलपैकी कोणत्या सभेच्या स्थापनेस पुढाकार घेतला होता? तर औद्योगिक परिषद या सभेच्या स्थापनेत पुढाकार घेतलेला होता. 35 क्रमांक प्रश्न आहे हा 1890 साली.
प्रश्न क्रमांक 36वा, 1884 मध्ये लॉर्ड रिपन यांनी पास केलेल्या इटबल बिला विरुद्ध ओरड उठवताच हिंदी लोकांच्या न्याय मागण्यासाठी प्रतिआंदोलन सुरू करण्यात प्रामुख्याने कोणाचा पुढाकार होता? तर फिरोजशाह मेहता यांचा 1884 मध्ये लॉर्ड रिपन यांनी पास केलेल्या इटबन बिलाविरुद्ध ओरड उठवण्याचा, हिंदी लोकांसोबत ओरड उठवण्याचा यांनी जो पुढाकार घेतला होता ते फिरोजशाह मेहता होते. प्रश्न क्रमांक 37, 1904 साली लॉर्ड फर्जनने मंजूर केलेल्या विद्यापीठ कायद्यांवर टीका करून विद्यापीठांच्या सत्तेसंबंधित आग्रह कोणी धरला होता? फिरोजशाह मेहता यांनी धरलेला होता. प्रश्न क्रमांक 38, नाम गोखल्यांच्या तोंडीच्या फौन्सीच्या सभा गाजवणारा वक्ता माझ्या माहितीतील नाही असे गौरवोद्गार गोखलें बद्दल कोणी काढले? तर लॉर्ड कर्झन यांनी काढलेले होते. 39वा प्रश्न, 1909 सालच्या मोर्ले मिटो सुधारणा कायद्याचे स्वरूप ठरविल्यात कोणत्या भारतीयाचा सहभाग महत्त्वाचा आहे? तो गोपालकृष्ण गोखले यांचा महत्त्वाचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण हळू व ठराविक असे स्पेसिफिक प्रत्येक शब्द असं काटेकोरपणे याच्यासाठी वाचतो आहे की ते फार असे जड शब्द आहे आणि ते जड शब्द आपल्या लक्षात राहायला पाहिजेत स्पष्टपणे, म्हणून मी ते डबल त्याला रिमाइंड तुमच्यासाठी करत आहे. 40वा प्रश्न, गांधीजी आपले राजकीय गुरु कोणास मानत असत? तर गोपालकृष्ण गोखले यांना गांधीजी आपले राजकीय गुरु मानत असत. स्टेटस अँड मायनॉरिटीज या ग्रंथाचे कर्ते कोण? स्टेटस अँड मायनॉरिटीज या ग्रंथाचे कर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रश्न क्रमांक 42वा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थांचे स्थापनेत श्रेय द्यावयास हवे? कोणत्या संस्थेचे स्थापनेचे श्रेय द्यावयास हवे? तर पीपल एज्युकेशन सोसायटी या संस्थेचे स्थापनेचे आपण त्यांना श्रेय द्यायला हवे. प्रश्न क्रमांक 43वा, अस्पृश्यता ही लोकांची लहर आहे असे विचार कोणी मांडले? तर अस्पृश्यता ही लोकांची लहर आहे असे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडले होते. प्रश्न क्रमांक 44वा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या टू वेअर द शुद्राज या ग्रंथ कोणास समर्पित केला आहे? तर वीरा शिंदे यांना हा ग्रंथ समर्पित केलेला आहे. प्रश्न क्रमांक 45वा, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, महात्मा फुले यांनी कोणत्या ग्रंथाचा विश्व कुटुंबाचा जाहीरनामा या शब्दात गौरव केला आहे? तर सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथाचा विश्व कुटुंबाचा जाहीरनामा हे त्यांनी ह्या शब्दात त्यांनी गौरव केलेला आहे. प्रश्न क्रमांक 46वा, विधवा विवाह प्रतिबंध निवारक मंडळाची स्थापना कोणी केली? तर धोमके कर्वे यांनी विधवा विवाह प्रतिबंध निवारण मंडळाची स्थापना केलेली होती. प्रश्न क्रमांक 47वा, अस्पृश्यतांचे कैवारी या ग्रंथाचे कर्ते कोण? तर महात्मा फुले अस्पृश्यतांचे कैवारी या ग्रंथाचे कर्ते आहे. 48वा प्रश्न, मुरुड फंडाची स्थापना कोणी केली? मुरुड फंडाची स्थापना धोंगे कर्वे यांनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 49, भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली? तर डॉक्टर B.R. आंबेडकर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 50वा, शेवटचा प्रश्न, कोणत्या ठिकाणी विद्यापीठाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर D.Litt या पदवीने सन्मान केला आहे? तर
उस्मानिया या ठिकाणी त्यांना सन्मानित केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण हे जे काही आता प्रश्न घेतलेले आहे सगळे 50चे 50 प्रश्न, हे सगळ्यात IMP's क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि असं कोणीच हे करू नका की बुवा आपला हळू झालं आहे किंवा आपण थोडं लेट झालो किंवा आपण फॉर्म भरला पण आपला अभ्यास चालू नाही, काही नाही. जर का तुम्ही आपल्या चॅनलवरती असाल आणि चॅनलवरती नवीन देखील असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या. हे चॅनल स्पेसिफिक तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब हा चॅनल मिळूनच देईल इतकं मी तुम्हाला डॅम शुअरपणे सांगतो. आणि हक्काने तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो की विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही गोष्टीचं असं घाबरून जाऊ नका, कोणत्याही गोष्टीला आहारी जाऊ नका. मोबाईलचा वापर थोडा कमी करा आणि विद्यार्थी मित्रांनो मोबाईलचा वापर चांगल्या गोष्टीसाठी करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, जाता जाता एकच सांगतो की हे जे काही 50 प्रश्न आपण 100पैकी 50 प्रश्न आपण फर्स्ट पार्टमध्ये घेतलेले आहे विद्यार्थी मित्रांनो, ते सगळ्यात इम्पॉर्टन्स क्वेश्चन आहे. व्यवस्थिशीर अभ्यास करा, व्यवस्थिशीर लक्ष देऊन हे ऐकून घ्या आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मलासुद्धा प्रोत्साहन भेटत राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र, गुड डे.